दिलेलं आहे की तुम्ही शाळेला मदत करू शकता, कॉलेजला मदत करू शकता. सगळ्याची बांधकामांची हे जयस्वालची चालू आहे. जयस्वालचं कॉलेज चालू आहे, जयस्वालचं शाळा चालू आहे. म्हणजे जयस्वालची शाळा आणि कॉलेज हे शेवटी राम मंदिराच्या निधीवर होणार आहे, कारण तो त्याचा सदस्य असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने देवाच्या नावावर ट्रस्ट स्थापन करायचं आणि लूटच करायची. पंढरपूरचं देवस्थान तुम्ही लुटलं, तुम्ही अयोध्याचं राम मंदिर लुटलं. म्हणून मी उपमाच दिली आहे की मोहम्मद गझनीपेक्षा हे कुठेही कमी नाही. त्यांनी सोरटी सोमनाथ लुटलं, यांनी भारतातली तमाम देवळं लुटण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून रामटेकचं बिल हे जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवा. त्याच्यात खूप अडचणी आहेत, त्या अडचणी व्यवस्थित करून एक मताने आपण सगळे रामभक्त ते बिल पारित करूया, अशा आशयाचा प्रस्ताव मी सभागृहात सरकारी पक्षाला दिलेला आहे. एप्सिन फाईल, खरात आहे कुठे? खरातची चर्चाच नाही. एक 15 दिवस अख्खा महाराष्ट्र खरात तो खरात कुठल्या घरात गेला तेच कळलं नाही. आणि त्यामुळे विचारलं की एप्स्टीन फाईल सारखी खरात फाईल गायब तर नाही झाली ना. विधानसभेत उशिरा विचारलं आणि खरात फाईल फार महत्वाची आहे. त्याचे धागेदोरे कुठपर्यंत पोचलेले होते. आता हे सगळं रफादफा करून नाशिकच्या गोदावरीत वाहून तर गेलं नाही ना ती फाईल. त्याची चौकशी करावी लागेल आता. नाही, काहीच राहिलं नाही. पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. मला आठवतं मी अभ्यासक आहे, मी राजकारणाचा अभ्यासक आहे. विरोधी पक्षनेते खडसे साहेब होते, विरोधी पक्ष नेत्यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब बसायचे आणि हे इतके आक्रमक असायचे की विधिमंडळात काही झालं की तेव्हाचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील हे ज्या पद्धतीने जाऊन यांना पटवण्याचा प्रयत्न करायचे, एकत्रित बसवायचे, असं तो 2 वर्षात आम्ही बघितलं. अर्थात आम्हाला म्हणजे एवढी संधीच देत नाही आक्रमक होण्याची. आम्ही आक्रमक झालो म्हणजे आता बघा ना, आक्रमक ते मागचे 3 तास बघा, युट्यूबवरचे 3 तासाचं हेच गायब करून टाकले. म्हणजे त्या 3 तासामध्ये विरोधक सर्वात जास्त आक्रमक होते. त्या 3 तासाचं अपलोड केलेलं सगळं युट्यूबच गायब करून टाकलं. म्हणजे युट्यूबवर पण इतकी चालते की युट्यूबवर रेकॉर्ड झालेलं पण ते बाजूला काढतात. आरोप काय पुराव्यानिशी सिद्ध करून दे. तुमच्या पत्रकारांनीच माझ्या कानावर घातलंय सगळं. त्यांनीच दाखवलं, हे बघा हे गायब झालं. सत्य परेशान होऊ शकते, पराजित नाही. अनेक साथीदार असतात सत्याचे, त्याच्यातले काही पत्रकारही आहेत ते आम्हाला सांगतात, हे बघा हे असं झालं. 4 कोटी रुपयाची जमीन 70 कोटीत विकली. आणि जे चेक दिले होते ते चेक 3 वेळा बाउन्स झाले. फेनकिन नावाच्या कंपनीने, प्रायव्हेट लिमिटेड काय होती, ह्याचा मूळ जो आहे तो दिलेश शहा नावाचा माणूस आहे. दीपक भेदा नावाच्या एका तथाकथित पैसेवाला, ब्लॅकचे पैसे असणारा हा याच्यात इन्व्हेस्टर आहे. या सगळ्या मिळून ही 2000 कोटी रुपयाची जमीन 70 कोटीत खाण्याचा प्रयत्न करत होता. हा जो लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.